कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू. तू आज एवढं गोडधोड आणलंस घरी. आता कलेक्टर मॅडमने एवढी मोठी कामगिरी केली आहे, बाहेर एवढं कौतुक होतंय, घरात गोडधोड आलंच पाहिजे ना. थँक्यू. काय सिम्बा, आज काय यांचा आनंद संपत नाही वाटत. बाबा मामाने आणि मी खूप स्वीट खाल्लं आणि मामा मामा चिरवत होता. एक मिनिट. मामा काय चिडवत होता तिला? मामा म्हणत होते तुला गोड खा म्हणजे तुझा कडूपणा जाईल. काय रे, तुम्ही दोघं खूप आगाऊ झालात ना. असं नाही बोलायचं तिला. अगं मामाची फ्रेंड आहे. बाबा अरे आता मी खूप कंटाळलोय. कंटाळला का? बर मग आता गोष्ट एक वेळ आपण विसरू, पण तो नाही विसरणार आहे गोष्टीचं. हो बरोबर आहे. सांग की मग त्याला गोष्ट. मी मी नाही, तू सांगायचीच गोष्ट आज. आज म्हणजे आज पण प्रत्येक वेळी गोष्ट मी सांगतो आणि तू चांगली सांगशील समजून त्याला. नाही, तू नवीन नवीन गोष्टी सांगतो ना त्याला. तू सांग ना. नवीन नवीन गोष्टी मी सांगतो, पण तू चांगली रंगून सांगू शकतेस ना. एक मिनिट, असं काही नाहीये. मागे पण मीच सांगितली होती की नाही. आता तू सांग. मागे आठवून बघ, मी सांगितली होती. याच्या आधीच्या आधी मी सांगितली होती अर्जुन गोष्ट. पण त्याच्या आदल्याच दिवशी मी सांगितली होती ना. अर्जुन, तू त्याच्यासमोर नको असं बोलू. त्याला पटकन गोष्ट सांग. हा का? असं म्हणतेस का? हे काम कर, तू आजचे दिवस तू सांग, नंतर तुम्ही माझे मा बाबाचे विसरलात का? अरे हो. नाही तसं नाही. जाऊ द्या. आजचे मग तुम्हाला गोष्ट सांगणार एकदम खतरनाक जंगलातली. बापरे. पण सिम्बा, गोष्ट इंटरेस्टिंग असली पाहिजे बरं का. इंटरेस्टिंग. हा, आणि त्यानंतर आम्हाला अशी शांत झोप पण लागली पाहिजे. कशी झोप? कशी म्हणजे आम्ही दोघं तुला गोष्ट सांगतो तेव्हा तू कसं झोपतो शांत तशी. मा तू सिम्बा चॅलेंज करते सा? हो, चॅलेंज. तुझी आई तुला चॅलेंज करते. ऐ शपथ, अमोल तू आता मागं आठवू शकत नाही. बाबा अरे या वाघाने खरीच चॅलेंज घेतलंय. चला मी तुम्हाला सांगतो. चला तू हा, आता तू आम्हाला गोष्ट सांग आणि गोष्ट ऐकता ऐकता आम्ही झोपून जातो. ऐकायची का नाही गोष्ट? एक मोठं जंगल असतं आणि तिथे एक सिंह असतो आणि त्याला युद्धामध्ये जखम झालेली असते. बर. पण त्याची बायको त्याच्यावर खूप प्रेम करत असते. हा, मग त्याची बायको त्याला दवाखान्यात घेऊन जाते. करेक्ट. बाबा अरे जंगलामध्ये हॉस्पिटल असतं का रे? आणि त्या सिंहाची बायको त्याची खूप काळजी घेत असते. हो, मग पुढे काय होतं? मग सिंह हळूहळू बरा होऊ लागतो आणि पुन्हा एकदा युद्धाची तयारी करायला लागतो आणि सिंह पुन्हा जंगलाचा राजा बनतो. मा बाबा झोपले पण शैशाने आता त्याची फॅमिली कधीच वेगळी होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये आता सिम्बा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मोनाग झालं का? मोनाग मॅनेजर जाळ काढेल माझ्यावर. पंचिंगला उशीर होती, घे लवकर डबा. झालं हे घे. माझ्याकडनंच उशीर झाला. इथे असून दे, अजून हायवे. त्याचं काय माहितीये का, मोनाग असं मागं लागावं लागतं, तेव्हा कुठे वेळेवर डबा मिळतो. ए अगं, दिदे तू आज कस काय डबा बनवला? अरे मला ऑफिसला उशिरा निघायचंय म्हणून मी जरा तिला मदत करत होते. झालं लवकर, उशीर होता ना. दीपक, जाता जाता मला चौकात सोडतोस का? हो सोडतो की सर. रुपाली डबा दे. हा, थांबा मी आणते. भरून ठेवलाय. मी काय म्हणत होते, तुम्हाला उशीर होणार नसेल तर नाश्ता करून जाता का? म्हणजे नाश्ता करून गेलात तर जेवणाला उशीर झाला तरी चालेल. या ठिकाणी माझी काही हरकत नाही, पण दीपकला सर मला काय अडचण असणार, दीदीने बनवलेला नाश्ता खायला कुठनं पण येईल मी. बसा मग, बसा. काय हो, थोड्या वेळापूर्वी तर तुमचा मॅनेजर ओरडत होता ना? अगं मामा
किती उशीर आला तरी चालेल. भांजे थँक्यू. चला नाश्ता करून घ्या. राप्पे निघतो मी, मला उशीर झालाय. बाबा तू का नाही डबा घेतला? अरे मी बाहेरच खातो ना, त्यामुळे नाही घेतला डबा. पण का बाबा? हे अमोल बाळा, भाऊजी डबा कधी नेतच नाहीत. काकी आज बाबा डबा घेऊन जाणार. अमोल बाळा, मी एक काम करतो, उद्यापासून डबा घेऊन जातो, चालेल का? नाही, बा म्हणते आजचं काम उद्या करतो असं नाही म्हणायचं. ते आजच करायचं असतं. गाव भांजे. कारण ते काम कधी पूर्ण होत नाही मामा. वा अगदी बरोबर भांजे. दाजी घेऊन जा डबा. अरे पण आज डबा केला नसेल ना माझा? नाही असं नाही काही, 2 घास जास्तच करते मी नेहमी. यस मी डबा बोलतो बाबा. अरे हो हो हो, पण तुझा नाश्ता तर करा आधी. करतो ना मी बाबा. पण बाबा तू मात्र जेवण का नाही म्हणतोयस? नाही 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 म्हणतो असं नाही, उलट तिच्या आजचं जेवण माझं सगळ्यात फेवरेट जेवण आहे. थांब मी आणतो डबा. हा तुम्हा दोघांसारखाच हट्टी बरं का. अमोल, आण लवकर डबा. हो रुपाली, भरतोय तो. तसं नाही, भाऊजींना उशीर होईल ना म्हणून म्हणलं मी. बाबा हे घे डब्बा. सगळं संपव बर का? बर संपवतो. मा आहे ना, त्यामुळे बाहेरचं खाणं बंद. ठीक आहे, येऊ का आता? हो बाबा बाय. बाय बाय. येतो. हो दीपक चला आपण पण जाऊ. भांजे बाय बाय. बाय. सावकाश जा. येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती वर्ष झाली तरी चाकणमध्ये 40 वर्ष झाली. तुम्ही पण हो चाकण. चाकणमध्ये 40 वर्ष झाले माझे लग्नाला. तुम्ही किती वर्ष? नमस्कार. नमस्कार. माझं नाव शारदा कोरगावकर, शारदा शरद कोरगावकर. म्हणजे माझं बालपण मुंबईत झालेलं हा. आहे, शिक्षण वगैरे, आणि नंतर मग चाकणला लग्न झालं माझं. पण तेव्हा एकदम वेगळं होतं ना वातावरण खूप चाकण, वेगळं होतं खूप. आणि आता एकदम बदल. म्हणजे पहिलं ना एकदम खेडेगाव होतं चाकण. हो हो, म्हणजे मला असं वाटायचं कुठे मला आणून टाकली इथे. असं वाटायचं. म्हणजे काहीच नव्हतं. आणि तेव्हा कसं कारण पाण्याची खूप मावशीचं टंचाई वातावरण होती हे तसंच चाकणमध्ये. हा पाण्याची टंचाई खूप होती बरं. आणि आम्हाला पाणी भरायचं कधी माहितीच नव्हती. मग आणि लग्न झाल्याने पाणी भरायला पाठवलं. कुठं? म्हणजे तिथे बाहेर ग्रामपंचायतच्या इथे आपशावरून पाणी नळावरून. आणायला. हो. अच्छा अच्छा. आणि आता ह्यानं बरं घरात नळ आता घरोघरी आरामात आहात तिघी. खरं खरं बघायला गेलं ना, नाही, आता नाही, खरं आता त्यांना घरोघरी आता नळ खूप आलेत. चूक आहे. तर आमची पण तेव्हा ना जॉईंट फॅमिली होती, आणि त्याच्यामुळे काय होतं, आमचा आईस्क्रीमचा कारखाना ना, त्यामुळे आम्हाला काड्या पण काढायला लागायच्या. पाणी पण भरा, काड्या पण तेवढ्या काढायलाच लागायच्या. ते गारेकरची नाही असते हा ते आईस्क्रीम बर्फात ठेवायची हा ती. ती तुमची होती. हो. मग आता काय वितळली? नाही ना, आहे ना आता. आहे ना? अजून पण आहे. 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 मला वाटलं सुनबाई वगैरे आल्यानंतर आता. नाही नाही, आहे म्हणजे आता आमचे धीर करतात ते. अच्छा, अच्छा. आम्ही नाही करत. तुम्ही नाही करत. आता काड्या तुम्ही लावता? आता नाही. नाही ना? तुम्ही जण- अरे ही जनरेशन सतत बोलून दाखवतात तुम्हाला हे काय हो? पाण्याचं ना, हा पाण्याचं. असं काही झालं तर बोलतात, आम्ही असं पाणी आणलं, तिकडनं आणलं, यांना घरात नळ येत. असं बोलतात. बोलतात. तुमचं लग्न कसं झालं? बघायला आले मला सासूबाई आधी, ह्या बघायला आल्या काय? नंतर त्या ठरून गेल्या, नंतर मुलगा आणि सासूबाई आले. मुलगा कुठला मुलगा? मिस्टर आणि अरे मग सांगा ना मिस्टर. मला वाटलं आता कुठला मुलगा पाठवला तुम्हाला बघायला. हा. आणि मग लगेच झालं. तुम्ही का होकार दिला? आमचे नातेवाईक म्हणजे नातेवाईक ओळखत होते ना. तुम्ही मग लक्ष ठेवून होता वाटतं त्यांच्याकडे. आपलं कसं काय जमलं लग्न? ह्यांचे मामा त्यांनी स्थळ दाखवलं होतं माझ्या चुलत भावाला, आणि माझ्या चुलत भावाने काय केलं, यांचा नंबर घेतला होता. त्यांनी मला नंबर दिला आणि माझा पण नंबर घेतला, आणि मग आम्ही लागलो बोलायला फोनवर की
हे मी यांना म्हटलं तुम्हाला काय आवडलं नव्हतं का, तुम्ही काय बोललेच नाही. ते म्हटलं नाही मी नीट पाहिलंच नव्हतं. म्हटलं का बरं, ते म्हटलं मी गेम खेळत होतो. मग ते म्हटले, लग्न काही गेम वाटलं मग त्याच्यानंतर त्यांना मग ते मला म्हटले परत पाहायला आलं तर चालेल का, माझे घरातले सगळे मोठे वगैरे घेऊन येतो मी. म्हटलं चालेल. मग तसं तर मग यांनी मला सांगितलं होतं माझी मावशी आहे तिच्या हातात आहे सगळं, तू फक्त ते आले की पाया पडायचं, आले की पाया पडायचं, बाकी काहीच नाही. मग यांची ठाण्याची मावशी आहे ती पाया पाया पडले. मग त्यांना वाटलं आता नवरा पाया पडत होय ना. किती वर्ष झाली लग्नाला आता? 10 वर्ष झाले. आता ते पाया पडतात. काय वेगळंच कॉम्बिनेशन आहे तुमचं कसं. आमचे बाबा आजारी होते, माझे बाबा. त्यांना माझं लग्न पाहिजे होतं, तर चाललं होतं. माझं नव्हतं म्हणणं करायचं म्हणून, पण हे आल्या होत्या मम्मी म्हणजे आमच्या नातेवाईक आजींना घेऊन, नाही का, असं चालते भेटायला. बाबांना बघायला. हो, बाबांना भेटायला आलेल्या. तर त्यांचं चाललं मग मुलगा म्हणजे पहा मुलगा तरी पहा. 1 महिना लागले होते मागं, नाही का, बघा. आणि आमच्या बाबांची पण इच्छा होती, ते पण झोपूनच होते 1 महिनाभर. त्याच्यामुळं त्यांचा माझ्यावर जास्त जीव होता ना, तर त्यांना माझं लग्न पाहिजे होतं. मग होकार दिलं मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, मला तुम्हाला विचारायचे तिघींनी, प्रत्येकीने सांगायचं तुमच्या सुनेने स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? तिने म्हणजे काय करायला पाहिजे माहिती काय, नुसतीच साफसफाई करायला सारखंच काय पाहिजे. करायचं? सारखीच करते. हा. आता आपण काय म्हणतो, आता हात धुतले आहे ना लादी, कशाला उद्या धुते परत तेच. हा. आणि दुसरं म्हणजे आम्हाला कशी फिरायची आवड आहे, माझ्या मुलाला मला फिरायची आवड आहे. पण हिला कधी बोललं ना चल, जाऊ दे मी नाही, तुम्ही जाऊ नका. आता असं पण हिचं चेहरा तसाच केलाय. तुमचं काय म्हणणं आहे सुनेने? थोडा राग लवकर येतो हा. बर. आणि तशी स्पष्ट व्यक्ती येते. अच्छा. हा, खरं बोलायचं, खोटं बोललं ना तिला आवडत नाही. मग लगेच व्यक्त हा, होते. लगेच व्यक्त होते. अरे बापरे, असं का तसं का. ते कमी केलं पाहिजे. होय ना, म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि राग कमी करायला पाहिजे तशी तुमच्या प्रेमळ आहे, तशी तिचा राग पटकन जातो पण निघून. बरं. लगेच परत आई आई येतो करेल. तेव्हा हा. एकदम- हा, येतो एकदम याने मुलांवर राग निघतो तुमच्या तिचा. बरं, मला सांगा सासूबाईंनी तुमच्या स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे सांगितलं, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे त्यांचं. कारण काय होतं, पहिल्यापासून लहानपणापासून मला शिस्त पाहिजे. म्हणजे मला जी शिस्त लागली की अभ्यास केलाच पाहिजे, एक टाइमचं शेड्यूल जे असतं ना, जे ठरलेलं ते झालं पाहिजे. आणि माझ्या मुलीचं कसं आहे, टाइम टू टाइम नाही करणे, लेट उठणे, अभ्यास कर म्हटलं तर रडणे, चिडचिड करणे. पण हा स्वभाव तुमचा आहे की मिस्टरांचा आहे? दोघांचं पण नाही, दोघं एकदम प्रॉपर आहे, एकदम पंक्च्युअल आहेत. पण फक्त प्रॉब्लेम आहे तो मुलीचा. छोटी आहे ती. ती छोटी आहे, कितीत आहे? 4थीला आहे आता. अरे BA ला असल्यासारखं बोलताय तुम्ही. सगळे मला तेच बोलतात. अरे एवढी लहान मुलगी आहे तर. हो, तुझी मुलगी काही 10वीला आहे का तू एवढं हे करते? नाहीतर काय? बाबा, मला जे जमलं नाही ते तिला जमलं पाहिजे, ते तिला करता आलं पाहिजे. नाही असं नाही करायचं, ह्या मग लाड करतात, हे म्हणतात असं नाही करायचं, तिला जवळ घेतात. ते मारायला वगैरे लागले तर मला हे होतं ना. आई आहे शेवटी, आजी आहे. आणि मग त्या सगळ्याच मुलांचा लाड करतात. मग मी सगळ्यांवरच चिडते. 4 मुलं आहेत घरामध्ये, 4ही जणांना म्हणजे सगळे मला मग घाबरतात. तुमची दहशत असेल घरात. हा? बरं, तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या सुनेने स्वभाव? थोडा राग येतो लगेच. मला थोडा तो राग कमी केला पाहिजे. आणि मुलांना वगैरे ओरडतात ना आणि मारतात, ते कमी केलं कमी पाहिजे, केलं बाकी काय. पाहिजे. बरं, मला एक सांगा माऊली, सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला तर ते जास्त आनंदी होतील? ते ना घरात लक्ष दिलं पाहिजे. ते सारख्या बाहेर जातात, हो? घरात थांबतच नाही. हे सुनेची खरं सासूची तक्रार असते, तिथे सुनबाई तक्रार करते. तुमचं काय म्हणणं तुमच्या सासूबाईंनी? त्यांनी जर काळजी कमी केली पाहिजे आमची. त्या काय करतात, खूप काळजी करतात, माझी पण माझ्या मिस्टरांची पण. हे त्यांनी कमी केलं पाहिजे. मम्मी काय करते, सगळं जागच्या जागी व्यवस्थित सगळ्या वस्तू पाहिजे. ही वस्तू जागेवर नाही राहिली की मग चिडचिड करणार, नाही का, मग ओरडणार. मम्मीने ते कमी केलं पाहिजे. मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे, याचं मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. आता आमची जॉईंट फॅमिली, आमची 4 मुलं आहेत. हे मुलगा हा घेणार, ते तिथं ठेवणार, ते तिथं ठेवणार, मग पसारा होणारच ना. मग ते खाली वाकणार, मग करणार, मग नंतर त्यांनाच त्रास होणार ना. हे बघ सगळं, हे सगळं पण तुमचे नवरे काय करतात घरात? हे जरा त्यांना उचलायला सांगा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
तुझी इच्छा पूर्ण केल्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं अंतरा. त्यामुळे हा कुर्ताच काय. मला माझा प्रत्येक दिवस अनलकी वाटतो, पण तरी आज मी हा कुर्ता घालून हॅपी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. या अनलकी कुर्त्याला लकी प्रूव्ह करायचा प्रयत्न करीन. आजचा दिवस परफेक्ट असणार आहे. बघ, तुझा आवडता कुर्ता घातलाय मी. कुठल्या इम्पॉर्टंट ओकेजनला किंवा कुठल्याही महत्वाच्या दिवशी तू मला हाच कुर्ता घालायला लावायची संतरा. तुझा फेवरेट होता. पण आता मी कुर्ता कधीच घालत नाही अंतरा. तो मुलगा कोण आहे? कोण आहे तो मुलगा? तू एवढा वेळ त्याच्याशी का बोलत होतीस? मी काहीतरी विचारतोय तुला. तू कोण आहे? मी काय विचारतोय तुला? कोण आहे तो मुलगा? हे बघ रेवती, तुला माहितीये ना, तू इतर कोणाशी बोललेलं मला चालत नाही. राग डोक्यात जातो माझ्या. हे बघ तू असं इतर कोणाशी बोलू शकत नाहीस. तू फक्त माझी आहेस रेवती. एक मिनिट, मी कोणाचीही पर्सनल प्रॉपर्टी नाहीये आणि तुझी तर अजिबात नाहीये. रेवती ऐक ना माझं. तू फक्त माझी प्रॉपर्टी आहेस आणि आज मी ते सिद्ध करून दाखवणार. विक्रांत, वेड लागलाय का तुला? तुझं काय चाललंय? उठ, कोणतरी बघेल आपल्याला. मला फरक पडत नाही. कोणी बघू दे, मला फरक पडत नाही. मी आज इथे माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी आलोय. रेवती, आठव ना अगं सगळं. अगं आपलं केवढं प्रेम होतं एकमेकांवर. आय लव्ह यू रेवती. विक्रांत, कोणीतरी येईल. आई बाबा, कोणी मला नाही फरक पडत ग. माझ्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स अगं मी सोडवेन ना तुझे सगळे प्रॉब्लेम्स. मी हात मागेन तुझ्या आईबाबांकडे तुझा. तुला वेड लागलाय का? तुझं लग्न झालंय ऑलरेडी. अगं मी डिवोर्स देईन माझ्या बायकोला. पण प्लीज, मी हे बघ, जोपर्यंत तू माझी अंगठी एक्सेप्ट करत नाहीस ना, तोपर्यंत मी इथून आज कुठे जाणार नाही. विक्रांत, प्लीज उठ आणि नाही, तू अंगठी एक्सेप्ट ते लवकर. उठ, जा इकडून, जा. थँक्स रेव. जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला आठवतंय ज्या दिवशी तू मला सोडून गेलीस, त्या दिवशी मी हाच कुर्ता घातला होता अंतरा. तू गेलीस तो दिवस अंतरा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता तो. अंतरा गेली तो दिवस. ते घडलं ते इतकं अनपेक्षित होतं
की त्याचा आता विचारही करवत नाही. अंतरा अशी अचानक आम्हाला सोडून निघून जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी तिचं जाणं थांबवू शकले असते, पण मला ते नाही जमलं आणि आता मला त्याचा कायम त्रास होत राहील. तो धक्का इतका मोठा होता की मला पचवताच आला नाही. त्या दिवशी पहिली धोक्याची घंटा वाजली. मला हार्ट अटॅक आला. अभिरामला तर कुठलं दुःख करावं आणि काय सावरावं हेच कळेनासं झालं होतं. एकीकडे माझा हार्ट अटॅक आणि दुसरीकडे अंतराचं जाणं. मी तिला नीट निरोपही देऊ शकले नाही. याची बोझ कायम मनात राहील, कायम. देव करो आणि अशी वेळ कोणा शत्रूवर पण नको येऊ. आज मनातलं सगळं ह्या कागदावर उतरवून मीच या विचारांना, या विषयाला पूर्ण विराम देणार आहे. पुन्हा त्या दिवसाचा उल्लेखही नको, कधीच नको. अंतरा त्यांच्या जाण्याचा आजींना किती त्रास झालाय. जर मी त्यांना परत विचारलं तर त्यांच्या सगळ्या वाईट आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील. नाही, अंतरा ताई कशा गेल्या हे मी आजींना विचारता कामा नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मारुती मामा, तुम्ही झोपासा. बाय बाय. मामा मामा काय झालं? काय झालं? पारूचं लग्न पारूचं लग्न मोठं. काही नाही झालं, काही नाही झालं. काही नाही झालंय बाला. माझं बा असं नाही करत कधी. डॅडीचं लगीन मोडलंय म्हणून तो असं बघतोय. माझं बालाही चांगलंय. आता तुम्ही कसलाही विचार करू नका, ओके? शांतपणे झोपा, ठीक आहे? काही झालेलं नाही. हा, चल. ये, तू पण बाजूला झोप. ये. आदित्य सर, तुम्ही आलात म्हणून थँक्यू. पारू, मी मारुती मामांसाठी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं. राहून राहून असं का वाटतंय की तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस? बघ ना, हरीश मेहंदीच्या कार्यक्रमापर्यंत ओके होता. इनफॅक्ट त्याला हळद लागत होती तेव्हा पण तो खुश होता. तो या लग्नाला घेऊन खूप एक्साइटेड होता. पारू, तुमच्यामध्ये असं काय बोलणं झालं ज्याने तो हळद सोडून निघून गेला? काय झालं पारू? आदित्य सर,
हे बघ पारू, थोड्या वेळाने सगळ्यांना कळेल मी निघून गेल्याचं, पण मला वचन दे, मी का निघून गेलो हे तू कोणालाच सांगणार नाही. मला वचन दे पारू, तुला आदित्य सरांची शपथ. पारू सांग ना. नाही काय बी नाही. ओके. तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना हरीश सोबत. ते मी आणि प्रीतम मध्ये आलो, ते बोलणं काय होतं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, हरीश असं काही वागेल असं वाटलं नव्हतं ग. माझी निवड चुकली हे मला पटत नाहीये. तू मुलीसारखी आहेस मला. तुझ्या मनात आता काय वादळ उठलं असेल याची कल्पना आहे. तू ते सगळं मनातल्या मनात दाबून ठेवतेस, कुणाशी काहीच बोलत नाहीस. पण मी आहे. कधीही काहीही बोलावं वाटलं, बोल माझ्याशी, मोकळी हो. मला बाला त्रास द्यायचा नव्हता. देवी आई, मी बाळकडनं लई काय ऐकलं होतं तुमच्याबद्दल. तेव्हाच असं वाटलं की तुमची सेवा करावी. मला नाही माहिती माझ्या नशिबात पुढं काय लिहून ठेवलं आहे. पण माझ्या मुळे समजांना त्रास होतोय ह्याची ना माझीच मला लाज वाटते. समजा माझ्यामुळे होतंय. पारू, अगं यात तुझी काय चूक आहे? तू स्वतःला दोष देऊ नकोस. आणि अशा गोष्टींना खंबीरपणे सामोरं जायचं असतं. तेवढी खंबीर तू आहेस. आणि तुझी देवी आई कायम तुझ्या सोबत असणार हे लक्षात असू दे. नाही, हे एवढंच बघायचं राहिलं होतं या जन्मात. म्हणजे एक मालकीन एका मोलकरणीचे लाड करते तिथे बसून, आणि आपण, मी या किर्लोस्करांची सून आणि तू होणारी सून, हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघतोय. मला तर आता असं वाटतं नाही उडी मारून जीव द्यावा. तू नाही असं निगेटिव्ह नको बोलत जाऊस. युनिव्हर्स ऐकत असतं आपलं बोलणं. मी पारू, इतकं स्मार्टली तिने त्या हरीशला पळवून लावलं आणि आता स्वतः सिंपती मिळवते सासू मॉमकडून. काय स्मार्ट मुलगी आहे ना. आणि तू किती डंब आहेस. तुझ्यामुळे काल ती चिठ्ठी खराब झाली. त्या पारूचा संपूर्ण प्लॅन आपल्याला तेव्हाच कळाला असता. पण दिशा, हे जर असंच सुरू राहिलं ना तर बहिणी सगळी प्रॉपर्टी एक दिवस त्या मोलकरणीच्या नावावर करतील आणि आपल्याला या घरातली कामं करावी लागतील. तुला भांडी वगैरे घासता येतात ना, मला येत नाही. तू ना असलं कावळट सारखं बोलणं जरा बंद कर. असलं काही होणार नाही, होऊच देणार नाही. बघ बाई, आता तूच माझा आधार आहेस. ए वेट, एक मिनिट. त्यामुळे आपण जर ती चिठ्ठी आणि पारूचं सत्य दोन्ही सासू मॉम समोर आणलं तर? आता कळतंय कोण बावळट आहे. त्या चिठ्ठीत त्या हळदीमुळे काहीच दिसत नव्हतं आपल्याला, लक्षात आहे ना. या चिठ्ठीमध्ये पारूनं काय लिहिलं होतं हे पारू स्वतःच सासू मॉम समोर कबूल करेल. असं तू फक्त एक काम कर, तू आता हरीशच्या फ्रेंड्सना बोलवून घे. आता हरीशचे फ्रेंड्स सासू मॉम समोर पारू आणि हरीशचं सिक्रेट आणतील. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
तुम्ही कधी आला तिथे? आत्ताच तुम्हाला जेवायला बोलवायला आले. आई बाबा पोचतेत ना मी. मेसेज आला होता त्यांचा. ठीक आहेत ना ते? नाही म्हणजे काही बोललेत का तुम्हाला? अहो तुम्हीच एवढं बोललात त्यांच्या बाजूने, का ठीक नसतील ते? मला तर उलट तुमची काळजी वाटते. पण मला स्वतःची लाज वाटते. मला तुमचं ऐकायला हवं होतं, पण त्या क्षणी माझ्या डोक्यात जो गोंधळ उडाला होता ना, मला धक्का बसला होता की आई अशी कशी वागली. रागाच्या भरात मी तिला जाब विचारलं तर ती अजूनच डिफेन्सिव्ह झाली. ऐका ना, मी काय म्हणते, झालं गेलं ते जाऊ देत ना. आता एकाच गोष्टीचा विचार करत बसतात ना तर तुम्हाला जास्त त्रास होईल आणि बदलणार काहीच नाहीये ना. त्यापेक्षा ना आपण तुम्हाला बरं कसं वाटेल ना यावर फोकस करूया. आईशी बोलून बरं वाटेल. इतक्यात नाही जमणार मला, शक्यच नाही. मग मी तुम्हाला एक टिपिकल उपाय सुचवू. जेवून घ्या म्हणजे बरं वाटेल. तुम्ही घ्या जेवून, मला वाटलं तर नंतर घेईन. बाबा म्हणाले मला की तुम्ही असंच काहीतरी उत्तर द्याल. घरात सगळे थांबलेत तुमच्यासाठी जेवायला आणि तुम्ही नाही आला तर कोणीच जेवणार नाही. आता यावर काय बोलायचं? चल आकाशराव, ते अजून एक बोलायचं होतं. बोला ना. थँक्यू. का? माझ्या आई बाबांना बेघर होण्यापासून वाचवलं त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू. ते माझेही सासू सासरे. नो प्रॉब्लेम. चला. बरं, आता आकाशला वाढून झाल्यावर तुम्ही दोघेही बसा जेवायला. बाबा नको, आधी तुमचं होऊ द्या, मग आम्ही सावकाश बसतो. हे कोणासाठी? हे आईंसाठी. भाऊजी, त्या मला वाटत नाही की सगळ्यांसोबत जेवायला बसते. वसुंधरा, त्याची काही एक गरज नाही. तिला भूक लागली तर ती स्वतः येऊन घेऊ शकते जेवण. हे तुम्ही असं तिच्या मागे मागे करता ना, म्हणून ती शेफारली आहे फार. नाही बाबा, सासूबाई आहेत त्या माझ्या. त्या नाही जेवल्या तर मला झोप नाही लागणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वसुंधरा, ऐक ना, आत्ता तरी त्यांच्या समोर जाऊ नकोस. मी घेऊन जाते. नाही वहिनी, मला कधीतरी त्यांच्या समोर जावंच लागणार आहे. आणि आपलं बोलणं झालंय मगाशी. हो, हे जाऊन येते. आलेच. वसुंधरा, पाणी पण घेऊन जा. आई, तू वसुंधरांच्या आई बाबांकडून हुंडा घेतलास की नाही? बस झालं. उलट बरंच झालं मी सगळं ऐकलं ते. ऍटलिस्ट तुझं खरं रूप तरी दिसलं मला. का त्यांचं घर ओरबाळून घेतलंस तू? त्यांची मुलगी आपल्या घरात नांदते म्हणून म्हणून तू तू हुंडा घेतलास? आकाश भाऊजी, तुम्हाला भाजणीचं थालीपीठ आवडतं ना? केलंय, घ्या. कसे झालेत? आवडले? थांबा, अजून एक वाढते. अहो ऍक्च्युली ना काल केले होते थालीपीठ, पण अचानक तुमचं तिकडे थांबायचं ठरलं. मग आई म्हणाल्या की आज करूया.
मग आईने मला आज सकाळी भाजणीचं पीठ भिजवून दिलं. तुम्हाला मिरची घालून आवडतं ना, तसंच केलंय अगदी. हे आईने केलंय. हो म्हणजे पीठ फक्त भिजवून दिलंय मी. अखेर चालेल भास्कर. कोण आहे? जा इथून. एकटं राहू दे मला. आई, मी वसुंधरा. आई, आता काय हवंय तुला? आई, हे जेवण. निघ, निघ इथून. आई प्लीज, तुम्ही माझ्यावर चिड. एवढं सगळं झाल्यावरही तोंडवर करून आलीस. लाज नाही वाटत तुला? आई, तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मग जेवणावर का राग काढताय? तुझ्याच कृपेने माझ्याच घरात आज माझा जो अपमान झालाय ना, त्यांनी पोट भरलाय माझं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आत्या, काय झालं? आत्या काहीच झालं नाहीये. सगळं नीट आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे आत्या. मी आत्ता देवी आईला भेटून आले आणि देवी आईने सांगितलंय की सगळं व्यवस्थित होणार आहे. आत्या सॉरी, मगाशी सगळं इतकं अचानक घडलं ना, मला सुचलंच नाही काय बोलावं. म्हणून मी तुम्हाला म्हणाले की मला एकटीला सोडा. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं त्या, खरंच सॉरी. आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा मगाशी जे काही बोलून गेलात ना, ते सगळं विरोचकामुळे होतं. सध्या तो जे काही बरळतोय ना, त्यामुळे होतं. तसं नाही नेत्रा, तो विरोचक शक्तीहीन झालाय आत्या, आणि म्हणून तो घाबरलाय आणि त्यामुळे तो हे सगळं बडबडतोय. आणि आत्या त्याने ध्वजावरचा 10चा मजकूर वाचलाय. म्हणून तर तो त्या दिवशी म्हणत होता की माझ्या मुलाने जी चूक केली ती मी करणार नाही, मी तह करणार नाही. आत्या विरोचक खूप घाबरलाय आणि तो आता आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतोय. पण आत्या मला माहिती आहे ना, माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय आत्या, तो विरोचकाचा अंश नाहीये. आणि म्हणून तर मला त्या दिवशी देवी आईने ती छोटी छोटी पावलं दाखवली जी माझ्या दिशेने येत होती. म्हणजे स्वतः देवी आईने माझी चोर ओटी भरली. हो, हा देवी आईचा आशीर्वादच आहे. आणि आता हे फक्त माझं बाळ नाहीये, संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाची नाळ जोडली गेली याच्याशी. आणि आता नाही आला, फक्त तुमच्या विश्वासाची गरज आहे. मग तुम्ही बघा सगळं किती छान होतं. आपण ना विसरून जाऊया विरोचक जे काही बडबडतोय ना, आपण लक्षच नको देऊया. आणि अद्वैत साहेबांच्या प्रतिबिंबाने काय केलं, आपण सगळं सगळं विसरून जाऊया. आता आपण फक्त आपल्या बाळाकडे लक्ष देऊया. आपण संस्कार करूया आपल्या बाळावर. मग तुम्ही बघा सगळं किती छान होतं. बरं, तुम्ही 10 मिनिटात किचन मध्ये या, मी बाबांना बोलवते, आपण एकत्र नाश्ता करूया. मला औषधं सुद्धा घ्यायची आहेत.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, तुला अबॉर्शन करावं लागेल. तुझ्या देवीचा जो आशीर्वाद आहे ना तुझ्या गर्भात, तो तूच नष्ट करणार आहेस. नेत्रा, नेत्रा, हा एकमेव मार्ग आहे आपल्याकडे. तुला अबॉर्शन करावंच लागेल, नाहीतर विरोचकाचा अंत कधीच होणार नाही. काय बोलताय तुम्ही? आता तुम्हाला कळतंय? तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय? आता तुम्ही हा विचार तरी कसा केला? मी माझं बाळ बाबा बाबा आत्या काय बोलताय ते? तुम्ही प्लीज बोला त्यांच्याशी. बाबा, माझा विश्वास बसत नाहीये. एका निरागस जीवाला तुम्ही जन्माला येण्याआधीच. मला माहितीये तुझ्यासाठी हे सोपं नाहीये. कुणासाठी सोपं असतं? पण नेत्रा, हे युद्ध आहे. हो आत्या, बरोबर आहे तुमचं, हे युद्ध आहे आणि आपण हे युद्ध लढायचंच. पण माझ्या बाळाचा बळी देऊन नाही. आत्या प्लीज प्लीज आता काहीच बोलू नका. आणि सगळ्यात आधी तुम्ही हा घाणेरडा विचार मनातून काढून टाका, कारण तसं काही होणार नाहीये, कधीच नाही. मी जन्म देणार माझ्या बाळाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एकदा शेवटचं माफ करा मला, मी निघून जाते कायमची. इथे यायचं कारण म्हणजे काल शिनूने खूप भरीस घातलं मला, म्हणून मी नांदिवलीला आले होते. पण इकडे कोणीही माझं मनापासून स्वागत करणार नाही याची मला कल्पना होतीच, आणि यापुढे मला कोणावरच ओझं बनून राहायचं नाहीये. त्यामुळे प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. दादा, तुमची नातेवाईक म्हणजे कोण? ती माझ्या मेवण्याची मुलगी आहे. ती इकडे कशासाठी आली होती? माझ्या मुलीच्या निशिगंधाच्या लग्नाला. माझ्या माहितीप्रमाणे तिच्या लग्नाला तर खूप दिवस झाले ना? हो, अगदी बरोबर आहे तुमचं. पण चारू माझ्या निशिगंधाची बालमैत्रीण. ती लहान असताना कायम सुट्टीमध्ये इकडे यायची, इथं राहायची, खेळायची, अगदी घरच्यासारखी. तिचं कुठे काही प्रेम प्रकरण?
नाही, आजकालच्या मुली मुलाचा हात धरून पळून जातात, संसार थाटतात आणि इथे पोलीस त्यांच्या शोधात आपला वेळ वाया घालवतात. तसं काही असेल तर आताच सांग, नाहीतर आम्ही शोध चालू ठेवणार. आठवडाभरानंतर तुमच्याच घरातलं कोणीतरी येणार आणि खरं काय ते सांगणार. त्यापेक्षा आताच काय ते सांगा. नाही साहेब, तसं काय नाही हा. म्हणजे आजकालची मुलं तुमका माहित आहे ना, जरा काय बोललं तर राग धरून बसतात. हल्लीची मुलं? तुम्हाला हल्लीच्या मुलांबद्दल बरंच काय माहिती आहे. आणि जरा काही म्हणजे तुम्ही तिला काही बोलला होतात का? नाही साहेब, तसं मी काय बोलला नाही त्या का. हा श्रीनू कोण आहे? माझा भाचा श्रीनिवास त्याचं नाव. श्रीनू ये ना. म्हणजे तू तिला जबरदस्ती केली होतीस इकडे येण्यासाठी? नाही, मी तिला मुंबईला सोडायला गेलो होतो, पण काही कारणामुळे ती तिकडे राहू शकली नाही. तर मग मीच तिला म्हटलं की इकडे तिकडे जाण्यापेक्षा तू माझ्यासोबत परत नांदिवलीला चल. अच्छा, म्हणजे तिला यायचं नव्हतं. तू तिला जबरदस्ती केलीस, बरोबर ना? नाही, असं काही नाही आहे. मी खरंच असं काही केलं नाही. मी फक्त तिला सांगितलं. का म्हणजे मग तिला एकटीला कुठे सोडणार? मला सांग, चारू आणि तुझी ओळख कधीपासून? ती माझी बालपणीची मैत्रीण होती. म्हणजे आता मैत्रीण नाहीये तर? नाही, खरंच असं काही नाही. ती आता सुद्धा मैत्रीण आहेच माझी. बरं, मला एक सांग, मुंबईला असं काय घडलं म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, तुम्हाला इग्नोर का करतोयस? हो बघ, मी जरा बिझी आहे. माझं एक अर्जंट काम आहे. ते झालं की मी तुला सांगतो. आपण नंतर बोलू. श्रीनिवास, हे सगळे चारूला शोधतात आणि तू एवढा कुठे बिझी आहेस? बघ गोवी, मी मित्राकडे चाललोय. त्याचं अर्जंट काम आहे माझ्याकडे. काहीतरी आहे रे, काहीतरी लपवतोस माझ्यापासून. श्रीनिवास प्लीज, तुला माहितीये तू खोटं नाही बोलू शकत, सो प्लीज मला सांग काय झालंय. खरंच काही नाहीये. मी चारू बद्दल विचारते, मला नीट सांग. मुंबईत काय झालं एक्झॅक्टली? म्हणजे फक्त तिच्या मावशीने तिला घराबाहेर हकललं म्हणून ती अशी निघून जाणार नाही श्रीनिवास. अजून काही झालंय का? आय मीन, तिच्या मावशीने तिचा खूप इन्सल्ट केलाय का? और तिची मावशी तुला काही बोलली का? आय डोंट अंडरस्टँड. आय जस्ट कांट कनेक्ट दीज डॉट्स. चारू अशी गिव्ह अप करणारी मुलगी नाहीये रे. मी काही झालं नाहीये. अशी का निघून जाईल? अजून काहीतरी झालं असेल ना. तिने तुला काही सांगितलं नाही का? प्रवासात तुम्ही काही बोलला नाहीत का? आय डोंट अंडरस्टँड. अचानक ती इतकी चेंज कशी झाली? का निघून गेली असेल ती? अगं बोल ना, काहीतरी सांग ना, काय झालंय? आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू. श्रीनू, तू काल रात्री मी तुला नको म्हणत होते.
तरी तू श्रीनिवास, मी जबाबदार आहे तिच्या जाण्याला. काय काय बोलतोयस तू हे? म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं ना की सगळ्याला मीच जबाबदार आहे. पोलीस सुद्धा मलाच प्रश्न विचारत होते. इकडे जायलाच नको आहोत तरी बाबा मला सांगत होते तिथे नको जाऊ, पण मी त्यांचं काही ऐकलंच नाही. आता मामाचा शब्द मोडू शकत नव्हतो ना मी. आणि तू सुद्धा माझी समजूत काढलीस ओवी. मला तिकडे जाण्यासाठी तयार केलंस. तू का तयार केलंस मला? मी जर तिथे गेलो नसतो ना तर हे सगळं काही झालंच नसतं. चारू पण कुठे गेली काही कळत नाहीये. असं का केलं असेल तिने? कुठे गेली असेल ती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, चल जेवायला चल. हो येते, तुम्ही व्हा पुढे. येते भाऊ, खरंच येते. शिवा, मी यासाठी नाही थांबलो. मी यासाठी थांबलोय की तू मला कधी सांगणार आहेस? काय सांगायचंय? हेच, तुला वाईट वाटलंय, तुला बोलायचंय, पण आता तू बोलत नाहीयेस. मी तुम्हाला सगळं सांगेन असं म्हणाली होतीस, पण आता सांगत नाहीयेस. नाही, असं खरंच काही नाहीये. शिवा, उर्मिलानी मला सगळं सांगितलंय. उगाच असं मनात धरून ठेवू नकोस. नाही भाऊ, मी मनात काही धरून ठेवत नाही. शिवा, तुझ्या आणि सीताच्या स्वभावात काय साम्य आहे तुला माहिती? तुम्ही दोघीही खूप स्वाभिमानी आहात. सीताला जेव्हा एखाद्या गोष्टीचा राग येतो, वाईट वाटतं, तेव्हा जोपर्यंत तिला कोणी विचारत नाही तोपर्यंत ती सांगायला येत नाही. शिवा, कधी कधी ना आपलं मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं. खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात साचून राहिल्या ना तर त्याच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. आणि मी तर तुझ्या बाबांसारखा आहे असं तू म्हणाली होतीस ना, तरी सांगत नाहीस. नाही भाऊ, मला कोणाची तक्रार नाही करायची. नाही, तक्रार करायची गरज नाहीये, पण तुझं मत तर देऊ शकतेस ना तू. आज जे घडलं त्यात तुझी चूक होती का नव्हती? आई शपथ नव्हती. नसेलच, मला माहितीच आहे शिवा. तुझी चूक असेल ना तर तू ते सरळ मान्य करशील. पण सीताने तुला असं बोलायला नको होतं. त्यांची तरी काय चूक आहे? त्या ज्या प्रकारे घर सांभाळतात तर त्यांना त्रास होईलच ना. अरे वा शिवा, तुला तुझ्या सासूबाईंचा स्वभाव कळला म्हणजे. हे बघ शिवा, सीताचा तुझ्याबद्दलचा राग हा तिने तुला तुझ्या आधीच्या रूपात बघितलंय ना, त्यामुळे तुझं आत्ताचं हे रूप ती ऍक्सेप्टच करत नाही. तिला तुझी छोट्यातली छोटी चूक खूप मोठी वाटायला लागते. आता मी तिला समजावतोय, पण माणसाचं मन असं एका झटक्यात बदलत नाही ना. मग तोपर्यंत तू काय करू शकतेस तर तू स्वतःला सांभाळू शकतेस. स्वतःला खंबीर बनव. मी, लक्ष्मण, उर्मिला, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आम्ही सगळे तुला समजून घेऊ. तुझी चूक झाली तरी आम्ही तुला समजून घेऊ, पण तुला स्वतःला खंबीर बनवावंच लागेल. सतत तुला काही ना काहीतरी प्रयत्न करत राहावं लागेल. आणि एक दिवस बघ, तू सीताचं मन नक्की बदलशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
आई किती सुंदर बनवलंयस ग जेवण. म्हणजे आईच्या हातचं जेवलं ना की असा आनंद होतो ना मला. एक घास जरी खाल्ला ना तरी पोट भरल्यासारखं वाटतं. हो ना सुहास? हा हा म्हणजे सीताई तुम्ही तर ना साक्षात अन्नपूर्णा आहात. अहो काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात? मगाचपासून बघते मी, तुमचं जेवणातही लक्ष नाहीये. नाही, माझं लक्ष आहे सगळीकडे. फक्त आत्ता बोलायची माझी इच्छा नाही. आई अगं मी तुला सांगायचे विसरले. ते कपडे खराब केले होते ना, म्हणजे झाले होते ना ते खराब, तर मी पुन्हा लॉन्ड्रीवाल्याकडे दिलेत. बघूया काय होतंय का. ठीक आहे, बघ काय होतंय का. मला खरंच कळत नाही तुम्ही सगळे इतके नॉर्मल कसे राहू शकता. म्हणजे घरात एवढी मोठी गोष्ट घडलेली असताना तुम्ही सगळे इतके शांत राहू शकता. भाऊ काय झालंय एवढं नक्की? नाही तुम्ही आता सांगाच भाऊ. काय झालं असं तू विचारतेस? मी घरात नसताना देखील मला त्या गोष्टीबद्दल माहिती आहे आणि तुला माहित नाही. नवलच आहे. अहो आता तो विषय नका काढू प्लीज. तुम्ही दोघींनी तो विषय आता सुरू केला ना. मला आता सगळ्यांकडून उत्तर हवंय. कीर्तीकडून काही अपेक्षाच नाहीये. तिला बोलून काही फरकच पडत नाही. भाऊ अहो तुम्ही प्रत्येक वेळेस मलाच का बोलता? मी काहीच केलं नाहीये, माझी चूकच नाहीये यात. कीर्ती तूच शिवाला ते काम दिलं होतंस ना. हो. आणि मग तूच हे म्हणतेस की तिने हे मुद्दाम केलं असेल म्हणून. कीर्ती माणूस म्हणून आपण चुकीचं वागतोय हे जाणवतच नाहीये का तुला? एक मिनिट, तुम्ही कपडे बघितले? आपल्या सगळ्यांचे कार्यक्रमात घालायचे चांगले कपडे होते, सगळे खराब झाले. हिने जर एकदा काम घेतलं होतं तर ते नीट करायला हवं होतं ना. जबाबदारीची काही जाणीवच नाहीये तिला. आणि मी म्हणत होते जमत नसेल ना तर करूच नकोस. सॉरी, ते मी परत असं नाही होणार माझ्याकडनं. मी खरंच सॉरी म्हणते. एक मिनिट शिवा, माफी मागायची काही गरज नाहीये. चूक का बरोबर हा प्रश्नच नाही. सीता ही मुलगी सून म्हणून आपल्या घरात आली असताना तू तिच्याशी इतकं वाईट वागलीस की तिला या घरातच राहावंच वाटू नये. सीता ही सून आहे का आपली? पहिली गोष्ट, मी तिला माझी सून मानतच नाही. पण मी मानतो. आणि मी हे आजपर्यंत 10 वेळा तुम्हाला सांगतोय, आज पुन्हा सांगतोय, ती या देसाई घराण्याची सून आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस झालं, तू निघून जातो इथून, नाहीतर माझ्या हातून आज काहीतरी होईल. इसरा, तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू शकत नाही. बोलू द्या आम्हाला. आधिपती तुम्हाला बाप मानत नाही. तुमच्या सर्वगुण संपन्न बायकोला त्यांची आई मानत नाही. ते फक्त आमासनी आई मानतात, आमचं ऐकत्यात. कारण खरं प्रेम त्यासनी फक्त आमच्याकडनं मिळालंय. आधिपतींच्या आयुष्यात एकच नातं आहे, त्यांच्या आई साहेबांचं. एक गोष्ट विसरतेस तू. आता त्याची बायको आली आहे, अक्षरा आली आहे, आणि ती तुला पुरून उरेल. पुरून उरायला त्या त्यांची बायको राहायला तर पाहिजेत का नाही? मग बघू आम्ही त्यांचा खमकेपणा. नव्याची नवलाई आहे होई, फार दिवस टिकणार नाही. हे आत्ता मनातलं खरं बोललीस तू. शेवटी तुझ्या तोंडातनं खरं बाहेर पडलंच. तुला त्यांचा संसार टिकायला नकोय, त्यांचं लग्न टिकायला नकोय. ते दोघे एकत्र बघवत नाहीत तुला. हेच हवंय ना तुला? बाकी कधी तुम्ही आमच्या मनातलं काय बी ओळखू शकला नाहीत.
पण हे बाकी बरोबर ओळखलं तर तुम्ही. हा, मग हे आज नाही, हे कधीच ओळखलंय मी. आता एवढं ओळखलंच आहे तर अजून एक गोष्ट जाणून घ्या. तुम्ही आमचं काय बी वाकडं करू शकणार नाही. ना आधी करू शकलात ना आत्ता करू शकाल. या भ्रमात राहू नकोस. माझ्या मुलाच्या आणि सोनेच्या वाटेला गेलीस ना तू, मी सोडणार नाही तुला. काय करायचं ते करा हो. आम्ही बी इथंच आहोत आणि तुम्ही बी. पण तू इथे राहिलीस तर ना, आता तुला वाचवायला माझा मूर्ख मुलगा नाहीये इथं. आणि मी सुद्धा आता हातबल लागतिक चारुहास नाहीये. आता पूर्वीचा चारुहास परत आलाय आणि तुझ्या समोर तोच उभा आहे. एकटी आहेस तू भुवनेश्वरी. आता ना इथं अधिपती आहे ना अक्षर आहे मला अडवायला. कुणीही मला अडवणार नाहीये काही करण्यापासून. काय करण्यापासून तुम्हाला अडवू शकणार नाही सांगा की. हा, तुम्ही किती बी ठरवलं का नाही तरी तुम्ही काय बी करू शकत नाही. खरंय, इतकी वर्ष मी फक्त बोलत आलो. तुझ्यासारख्या पाताळ यंत्री गावंढळ बाईला मी इतकी वर्ष सहन केलं. तू नुसती दिसलीस तरी मस्तकात तिडीक जायची माझ्या, पण मी स्वतःला सावरत आलो, आवरत आलो. अक्षरा मला समजावत आली, पण आता मी स्वतःला आवरणार नाही. आता मला समजवायला अक्षरा पण नाही. आता ते होईल जे इतक्या वर्षात व्हायला हवं होतं. भुवनेश्वरी, आता तुला या घरात स्थान नाही. आता माझ्या घरात तुझी जागा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा बाबा बोला. अक्षरा, अक्षरा कुठे पोहोचलोय तुम्ही? काय झालं? अक्षरा, अधिपती कुठे? पण असं का म्हणताय तुम्ही? काय झालं नक्की? मला सांग, भुवनेश्वरीचा फोन आला होता? मॅडमचे मिस्ड कॉल्स आहेत त्यांच्या फोनवर, पण अक्षरा, अक्षरा माझा ऐक. तू तिला फोन करू नको, तिचा फोन घेऊही नको. आणि काय वाटेल ते झालं तरी अधिपतीला भुवनेश्वरीशी बोलू देऊ नको. हा बाळा, माझा ऐक. अक्षरा, अक्षरा, मी हे तुला सगळं सांगेन. तुम्ही एकदा तिकडे पोहोचलात ना की मी सांगेन तुला. तोपर्यंत लक्षात ठेव, अधिपतीला आणि भुवनेश्वरीला बोलू द्यायचं नाहीये. आणि तूही तुला फोन करायचा नाहीयेस. आणि फार काही विशेष नाहीये. ती नेहमीसारखा प्रयत्न करते तुमची ट्रिप स्पॉइल करायचा. ती तुम्हाला परत बोलवायचा प्रयत्न करते, त्यासाठी पुन्हा पुन्हा फोन करते ती. हां, तुला माहिती आहे ना ती कशी आहे. तर तू प्लीज प्लीज अधिपतीचं आणि तिचं बोलणं होऊ देऊ नको. तूही तिला फोन करू नको. तिच्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट तुमचा व्हायला नको आहे. हां अक्षरा, भुवनेश्वरीचे ऑलरेडी 2 कॉल्स घेऊन गेलेत ना. सगळा कॉल्स लॉग डिलीट करून टाक लगेच. हो, असं कसं? म्हणजे असं का करायला सांगताय तुम्ही मला? अक्षरा, माझा ऐक बाळा, माझी शपथ आहे तुला. प्लीज माझा ऐक. सध्या मी जेवढं सांगतोय तेवढंच कर. एकदा तुम्ही पोचलात ना तिकडे की मी तुला सगळं एक्सप्लेन करेन. आता सध्या तुम्ही एअरपोर्टवरती पोचा आणि डेस्टिनेशनला लवकरात लवकर जा. आणि तोपर्यंत अधिपतीचा आणि भुवनेश्वरीचा कॉन्टॅक्ट व्हायला नकोय. माझ्यासाठी एवढं कर बाळा. करशील ना? नीट जा बाळा. वाटल्यास तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत कुणालाच कॉन्टॅक्ट करू नकोस, मलाही नको. ओके. चारू, आज कितीतरी वर्षांनी या घरात मोकळा श्वास घेतोय मी. इतकी वर्ष मला जे करायचं होतं ते आज झालं. खूप प्रयत्न केले आजपर्यंत तिला बाहेर काढायचे, पण अधिपतीमुळे मला शक्य झालं नव्हतं. आज ही अधिपती नव्हता म्हणून हे मी करू शकलोय. पण चारू, आता आपलं घर मोकळं झालंय, मुक्त झालंय. या घराला पडलेला तिचा विषारी विळखा सुटलाय. आता या घरातली सगळी पीडा कायमची निघून गेली आहे.
काय बोलताय सा तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या लेकीला पिढा म्हणतायसा? आजवर तुमचं समजा ऐकून घेतलं. माझ्या भूमीविषयी जे जे काही बोललात ते समजा सहन केलं. पण तिला घरातून बाहेर काढून घरातली पिढा गेली म्हणताना तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.